त्या रात्रीचा निर्धार. बाळा, लवकर ये ग घरी. उशीर करू नको. 7 नाही पण 9 पर्यंत घरी आलीच पाहिजेस. बाहेर कशी लोक फिरतात. आणि हो, हे काय छोटे कपडे घातलेस? जा बदलून घे कपडे. पूर्ण अंग झाकणारे कपडे घाल. त्यात तू चांगली दिसतेस. तोकडे कपडे घातले की लोकांच्या नजरा वळतात आपल्याकडे. आणि हो, कुठं चालली आहेस? कोण सोबत आहे? काय काय करणार आहेत पार्टीत? पोरं किती आहेत? सगळं सांग मला. अगं, डोळे मोठे करून काय बघते आहेस माझ्याकडे तू? आई आहे मी तुझी. काळजी असते मला बाळा. आई झालीस की समजेल तुला. आईची काळजी काय असते. रस्त्यात कोणी काही म्हटलं तर त्याच्याशी वाद घालू नकोस. मुकाट आपली निघून जा पुढे. आणि हो, ऐक, ऑटोत एकटी बसू नकोस. 2-4 लोक बसलेले आहेत असाच ऑटो बघ. त्यात लेडीज असेल तरच. जर कॅब घेतली तर मला लोकेशन शेअर कर. पोहोचली की लगेच मला कॉल कर पिल्लू. टाटा बेटा. काळजी घे. फोन कर मला. ठीक आहे, टाटा. पिल्लू तर बाहेर पडले, पण घरात असणारी आई तिची धाकधूक चालूच होती. आज कोलकातामध्ये जे वातावरण पसरले आहे ते अशाच एका आईच्या पिल्लाला मानवी रूपात असणाऱ्या हैवानानं ओरबाडून खाल्ल्यानं झालं आहे. आईचं हे पिल्लू असं पहिल्यांदाच हैवानांची शिकार झाली आहे असे नाही. निर्भयाच्या अगोदर पण आणि कोलकाताच्या या अभयानंतर हे पिल्लू मानवी रूपात असलेल्या हैवानाची शिकार होतच आहे. यावेळी 14 ऑगस्टला रात्री 11:55 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या दुर्गा कोलकातामध्ये रस्त्यावर उतरल्या होत्या. एकच आक्रोश होता, एकच मागणी होती. देश स्वतंत्र झाला तसं आम्हालाही आता आमचं स्वातंत्र्य मिळावं. आमची सुरक्षितता आम्हाला हवी आहे. आमच्यावर होणारा अन्याय आता थांबवावा. तिथं उपस्थित प्रत्येक दुर्गेत ही जाणीव अवतरली होतीच. शिवाय त्या मैदानात आपल्या लेकीला, बहिणीला, मैत्रिणीला, जी या वासनेच्या भुकेला बळी पडली आहे तिला न्याय मिळावा यासाठी त्या सज्ज होत्या. 4 दिवस दुर्गापूजा व नवरात्र उत्सव साजरा करून काय उपयोग, जेव्हा एक स्त्री आज कुठेच सुरक्षित नाही. ऑटोमध्ये, कॅबमध्ये, लोकल ट्रेन, बस, सार्वजनिक ठिकाणी कुठलंच असं ठिकाण नाही की ती स्वतःला सुरक्षित असल्याचं समजते. 4 मुली जर कुठे फिरायला गेल्या तर त्यांच्या मनात सतत धाकधूक. तेच जर सोबत कोणी पुरुष म्हणून असला की ती निश्चिततानं वावरते. असे का? न्याय या एका शब्दावर भरवसा ठेवत सगळ्याजणी प्रतीक्षेत वर्षानुवर्ष बसणार आणि कितीतरी निर्भया अभयाचा बळी पडत राहणार. बलात्कार या शब्दातूनच एका स्त्रीचं उघडं-नागडं शरीर समोर उभं राहतं आणि तिचं ते ओरबडलेलं शरीर कधी राजकीय पक्ष खुर्चीसाठी, माध्यम आपल्या हेडलाईनसाठी, बातम्यांच्या TRPसाठी, रीलसाठी तर कधी गप्पांसाठी विषय बनलेला असतो. 14 ऑगस्टला सगळ्या दुर्गा रस्त्यावर उतरल्या. त्यांनी वी वॉन्ट जस्टिसचा नारा लावला. घटना घडून 15 दिवस उलटून गेले. दक्षिण कोरियामध्ये बलात्कारी माणसाला गोळी मारली जाते. चीनमध्ये गुप्तांग कापले जाते. आखाती देशात तलवारीने सरळ डोकं उडवून दिले जाते. इराकमध्ये दगडाने ठेचून मारले जाते. पण आपल्या इथं मेणबत्ती घेऊन पीडिताच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. आपल्या न्यायव्यवस्थेचा आणि भारतीय म्हणून नक्कीच आपण सगळ्यांनी तिचा सन्मान करावा. पण न्यायाच्या प्रतीक्षेत कितीतरी लेकी वासनेच्या बळी पडतात याची कल्पना कुणाला कशी येत नाही. बलात्कारी मात्र मोकळा श्वास घेत वावरतो. पकडला जाईपर्यंत हे कुठपर्यंत चालणार? यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे आता. यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जावा. लैंगिक शिक्षण दिलं जावं. हा
निसर्ग निर्मितीचा एक भाग आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पाहिजे. आपल्या समाजात या विषयावर मोकळ्या मनाने चर्चा केली जात नाही. त्यामुळं मुलांच्या मनात येणारे प्रश्नांची उत्तरे ते इंटरनेटवर शोधतात. एकदा का या दुनियेत त्यांचा प्रवास सुरू झाला की चुकीच्या साईट त्यांचं स्वागत करायला तयारच असतात. मग काय विकृती यायला कितीसा वेळ लागणार? पालक म्हणून आपण आपली मुलं इंटरनेटवर काय बघत आहेत यावर लक्ष ठेवावे. शिवाय घरी आपण आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. या वयात त्यांच्यामध्ये बरेच लैंगिक बदल घडतात. शिक्षण क्षेत्रात यावर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जावेत अशी व्यवस्था करावी. घरातूनच स्त्री पुरुष समानतेचे धडे द्यावेत. मुलं मुली एकच असं म्हणणाऱ्या या समाजाला साधी गोष्ट लक्षात कशी येत नसावी की ही लैंगिक शोषणासारखी विकृती एका दिवसात घडत नाही. आपली मुलं कुठे जातात, काय करतात, फोनवर काय बघतात, किती वेळ फोनवर बोलत राहतात, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, कशी आहेत, त्यांचे आवडीचे विषय, त्यांना जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे यावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरातूनच असे विकृत लोक जन्माला येतात हे विसरून चालणार नाही. त्यामुळं आज पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष द्यावे. पुरुष म्हणून तुझे कर्तव्य आहे की जी स्त्री संकटात असेल तिला मदत करणं. पुरुष जर संकटात असेल तर तिने सुद्धा त्याची मदत करावी. ही समज घरातून यावी. कोलकातामध्ये त्या रात्री उपस्थित सर्व दुर्गा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनासोबत झगडत होत्या. या लढाईत कुणी डॉक्टर होती तर कुणी शिक्षिका, नर्स, प्रोफेसर, वकील, IT कंपनीत काम करणारी, कलाकार तर घरोघरी भांडीकुंडी करणाऱ्या, स्वतःच्या बळावर दुकान, पार्लर, घरगुती व्यवसाय करणारी प्रत्येक स्त्री होती. आणि ती रस्त्यावर उतरली होती. आपला अधिकार, आपली सुरक्षा आणि बलात्कारासारख्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी. बबिता सिंग जी खाजगी संस्थेत काम करते, ती म्हणाली की या घटनेनंतर माझी भीती अजून वाढली आहे. भीती तर कायम असते. बस, रिक्षा, मेट्रोमधून प्रवास करताना, रोज सकाळी संध्याकाळी घरी येईपर्यंत जीव मुठीत धरून वापरतो आम्ही. शरीराला घाणेरडे स्पर्श करणारे कितीतरी जण आजूबाजूला वावरतात. कोणाकोणाला तुम्ही विरोध करणार असा विचार करत दिवस पुढे ढकलत होते, पण आता नाही. जो वाईट नजर टाकेल त्याला मी त्याच्याच शब्दात उत्तर देणार. या मानवी रूपात असलेल्या दुर्गाला जाणीव झाली की तिलाच शस्त्र उचलावे लागणार आहे. अशी एक बबिता नव्हे, डॉक्टर रुपाली, इंजिनियर स्मिता, शिक्षिका परोमिता, गृहिणी पूजा, प्रोफेसर डॉक्टर रूपा, घरोघरी धुनीभांडी करणारी नाझमा अशा कितीतरी महिलांनी आपले मत मांडले. पण त्यामध्ये सगळ्यांचे एका बाबतीत एक मत होते, ते यावर की बलात्कार करणाऱ्याला लगेच शिक्षा सुनावली जावी, फाशी देण्यात यावी, त्यांचे लिंग कापण्यात यावे. जोवर अशा प्रकारची गंभीर शिक्षा सुनावली जात नाही तोवर अशा विकृती
प्रवृत्तीला आळा बसणार नाही. आपल्या न्यायव्यवस्थेत बदल करणे आज अत्यंत गरजेचे आहे. बलात्कार करणारा मोकाट वावरतो आणि पीडित स्त्री घरात स्वतःला बंद करून घेते. आजूबाजूच्या लोकांचे डोळे तिच्यावर वेधलेले असतात. कोणी बिचारी म्हणतं तर कोणी तिलाच दोषी ठरवतात. 1992 मधील भवानी प्रकरण असो की निर्भया असो, 2024 ची डॉक्टर अभया असो की बदलापूरच्या त्या चिमुरड्या असोत, वासनेचे बळी पडत राहणार या सगळ्यांवर आता एकच उत्तर, नाही नाही, यापुढे कधीच नाही कुणी बळी पडणार. ही लढाई आता थांबणार नाही जोवर बलात्काऱ्यांसारख्या विकृतीचा नाश होणार नाही, तोपर्यंत ही लढाई सुरू राहणार. हा एकच आवाज ऐकायला मिळत आहे. कोलकातामधल्या त्या रात्रीच्या मोर्चानं अर्थातच न्यायासाठी रस्त्यावर उतरल्या महिलांमधून एकच आवाज येत होता, आता थांबायचे नाही. त्या साऱ्यांची एकच भावना होती, श्रीकृष्ण धावून नाही येणार. आता आपणच शस्त्र उचलायला हवं. आपणच एकमेकांची शक्ती व्हायला आणि या विकृतीचा नायनाट करायचा.